काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल एक बातमी आलेली होती। ती बातमी होती जयकुमार गोरे यांनी एका महिलेला त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो पाठवल्याचे। आता हे प्रकरण होतं 2016 मधलं। त्यानंतर 2019 मध्ये जयकुमार गोरेंना जामीन मिळून ते कोठडीतून बाहेर सुद्धा आलेले होते। पुढे आता 2025च्या जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलं। जानेवारी मध्ये ज्या महिलेला जयकुमार गोरेंनी आपले नग्न फोटो पाठवलेले होते त्या महिलेच्या घरी एक निनावी पत्र आलं। या पत्रातून तिला थेट धमकी देण्यात आलेली होती आणि त्यामुळेच त्या महिलेने पुन्हा एकदा गोरेंविरोधात पोलिसात धाव घेतली। आता याच महिलेला पोलिसांनी 1 कोटींची खंडणी घेताना ताब्यात घेतले। काही दिवसांपूर्वी ज्या पत्रकार तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंवरती अनेक सवाल उपस्थित केलेले होते त्या तुषार खरातांना सुद्धा जेलमध्ये जावं लागलं। त्यांच्यावर अशा काही कलमांची नोंद आहे ज्यामुळे त्यांचं तुरुंगातून सुटणं अशक्य झालंय। या सगळ्यात काही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले। त्यातला पहिला प्रश्न असा आहे, जर त्या महिलेने 1 कोटींची खंडणी घेतली असेल तर तिला खंडणी देणाऱ्या जयकुमार गोरेंकडे 1 कोटी आले कुठून? आणि दुसरा, जयकुमार गोरेंनी काही केलंच नसेल तर त्यांनी त्या महिलेला 1 कोटींची खंडणी का दिली? आणि तिसरा प्रश्न, खरंच त्या महिलेने खंडणी मागितली होती की तिला अडकवण्यासाठी हा फक्त डाव होता? आता हे सगळे प्रश्न विरोधकांनी निर्माण केले आणि त्यातलं तथ्य नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। आता नेमकं प्रकरण काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात। तर जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते सध्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत। 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवलेले होते आणि असे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरेंना त्यावेळी त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता। त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती। मात्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन त्यावेळी त्यांचा फेटाळलेला होता। त्यानंतर जयकुमार गोरे यांना अटक झाली आणि 10 दिवस ते जेलमध्ये सुद्धा होते। त्यानंतर त्यांना जामीन मिळाला तर बाहेर आले। 2016 मध्ये जयकुमार गोरे यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आता या प्रकरणाची कुठेही चर्चा नव्हती। मात्र संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचं पत्र आलं आणि त्यामुळे तिने पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली। त्यानंतर संबंधित महिलेनं पत्र पाठवून कारवाईची मागणी केलेली होती। या प्रकरणानंतर जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं की माझ्यावर 2017 साली एक गुन्हा दाखल झालेला होता। 2 वर्ष हा खटला सुरू होता। 19 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागलेला होता। या निकालाची प्रत माझ्याकडे आहे। मला या प्रकरणात न्यायालयानं निर्दोष मुक्तता दिलेली आहे। हा निकाल येऊन सुद्धा 6 वर्ष झाली आहेत। किमान कुठल्या वेळी विषय समोर आणावा याला राजकीय लोकांनी मर्यादा ठेवली पाहिजे असं त्यावेळी जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं होतं। त्यावेळी त्यांनी ज्यांनी आपल्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे त्याला आपण कायदेशीर भाषेत उत्तर देणार असंही म्हटलेलं होतं आणि झालंही तसंच। सातारचे जे पत्रकार आहेत तुषार खरात यांना याच प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अटक झालेली होती। तुषार खरात यांच्या अटकेविरुद्ध सामनाच्या अग्रलेखातून जयकुमार गोरेंवरती जहरी टीका केली। यामध्ये साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्याने झुंडशाहीचा कहर केलेला आहे। सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून गोरे यांनी स्थानिक पत्रकार तुषार खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला भाग पाडलं। तुषार खरात यांनी गोरे यांच्या एका घाणेरड्या प्रकरणात वाचा फोडली। साताऱ्याच्या एका घरंदाज महिलेने गोरे यांच्या संदर्भात पोलीस आणि राजभवनात तक्रार केली। गोरे यांनी आपल्याला मोबाईलवर स्वतःचे नग्न फोटो पाठवून एक प्रकारे विनयभंगच केला असं ती महिला म्हणते। ती महिला कोर्टात गेली तेव्हा गोरे यांनी कोर्टात साष्टांग दंडवत घालून माफी मागितली आणि खटला मागे घेण्याची विनवणी केलेली होती। यापुढे त्रास देणार नाही असा शब्द दिल्यावर त्या महिलेने खटला मागे घेतला। याचा अर्थ या विनयभंग प्रकरणातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले असा होत नाही। कोर्टाच्या आदेशात गोरे निर्दोष आहेत असं म्हटलं नसताना गोरे यांनी विधानसभेत आपण या प्रकरणात निर्दोष सुटल्याचं खोटं सांगून सार्वभौम सभागृहाची दिशाभूल केली आणि त्याबद्दल गोरे यांच्यावर हक्कभंगाचा खटला चालवायला हवा। पुन्हा या पीडित महिलेची मुलाखत तुषार खरात यांनी घेतली आणि गोरे यांचा खोटेपणा उघड केला। पुढे गोरे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून खरात यांच्यावर खंडणी, विनयभंग, अॅट्रॉसिटी असे गुन्हे लावले आणि त्यांना अटक करायला भाग पाडलं अशी टीका सुद्धा सामनातून त्यांच्यावरती केली गेलेली आहे। तुषार खरात हे तरुण पत्रकार स्वतःचे लय भारी हे YouTube चॅनल चालवतात। खरात यांनी काही चुकीचं केलं असेल तर संबंधित व्यक्ती त्यांच्यावर कायद्याने कारवाई करू शकते, बेअदबीचा खटला दाखल करू शकते। गोरे यांनी तर खरात यांच्यावर थेट हक्कभंगच आणलाय हे सुद्धा मान्य।
पण गोरे यांचा सुडाग्नी इतका पेटला की त्यांनी खरात यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करून अशी कलम टाकली आहेत की खरात यांची कधी सुटकाच होऊ नये। एका तरुण पत्रकाराला आयुष्यातून उठवण्याचा हा नीच प्रयत्न आहे। गोरे यांनी याआधी साताऱ्यातील एक शिक्षण संस्था आणि त्यांचे कॉलेज हडपण्यासाठी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांवरती गुन्हे दाखल करून तुरुंगात चढवलं। देशमुखांच्या घरातील महिला आणि मुलांनाही या गोरे यांनी सोडलं नाही। गोरे यांची कृत्ये महाराष्ट्राला आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहेत असं सुद्धा आता सामनाच्या अग्रलेखातून जयकुमार गोरे यांच्याविषयी सांगण्यात आले। मंडळी, तुषार खरात यांच्यानंतर आता या प्रकरणातील पीडित महिलेला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। दरम्यान पोलिसांनी या महिलेला अटक का केली याबाबतची माहिती सांगितलेली आहे। पोलीस असे म्हणतात की अश्लील फोटोचं प्रकरण मिटवण्यासाठी संबंधित महिलेनं वाई इथल्या काँग्रेसचे कार्यकर्ते विराज शिंदे यांच्याकडे 3 कोटी रुपये जयकुमार गोरे यांनी द्यावेत अशी मागणी केलेली होती। त्यानुसार त्यांच्यात बोलणी होऊन सुरुवातीला 1 कोटी रुपये द्यायचं ठरलं। हे 1 कोटी रुपये घेण्यासाठी संबंधित महिलेने शिंदे यांना तिच्या वकिलांच्या सातारा येथील कार्यालयात बोलवून घेतला। याबाबतची माहिती शिंदे आणि मंत्री गोरे यांच्याकडून पोलिसांना देण्यात आली। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अरुण देवकर आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि महिलेला 1 कोटी रुपये स्वीकारताना अटक करण्यात आलेली आहे। सुरुवातीला पत्रकार तुषार खरात, त्यानंतर आता पीडित महिलेला झालेल्या अटकेवरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी गोरेंवरती वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले। यात रोहित पवार असं म्हणतात की जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला 1 कोटी रुपये दिले, पण हे पैसे त्यांच्याकडे आले कुठून हा मोठा प्रश्न आहे। गोरेंना जर वाटतं की आपण काही चूक केलेली नाहीये तर इतके पैसे तिला देण्यासारखं तिच्याकडे काय आहे असाही सवाल आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान या प्रकरणात पुढे रोहित पवार असंही म्हणाले की जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केलेल्या महिलेने करार केलेला होता की त्या महिलेला कोणी त्रास देणार नाही। त्या करारामुळे ते कोर्टातून सुटले, पण तो करार करण्याची गरज काय होती असाही सवाल आता रोहित पवारांनी उपस्थित केलाय। त्या महिलेला जी अटक केली गेलेली आहे त्याचाही अभ्यास केला पाहिजे। जयकुमार गोरे यांच्या प्रकरणी खरात नावाच्या पत्रकारावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना जेलमध्ये टाकत आवाज दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्या महिलेबद्दल जी माहिती येत आहे त्याबद्दल मला माहिती नाही, पण 1 कोटी खंडणी प्रकरणी त्या महिलेला अटक केलेली आहे हे आपण थोड्या वेळ खरं मानू, पण तिला 1 कोटी रुपये दिले का? त्या महिलेकडे असं काय होतं की तिला 1 कोटी रुपये देण्याची वेळ आली असाही सवाल आता रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। पण मंडळी, रोहित पवार म्हणतात तसं जर जयकुमार गोरेंनी काही केलंच नसेल तर त्यांनी त्या महिलेला 1 कोटींची खंडणी का दिली? खरंच त्या महिलेने खंडणी मागितली होती की तिला अडकवण्यासाठी हा फक्त डाव होता? या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।